एकदा एका कसाकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याने असे पाहिले की एका मोठ्या पिंजऱ्यात खूप असे बोकडे मोठ्या कैद आहेत, एकमेकाशी मस्ती करत आहे, मोठ्या आनंदात प्राणी आहेत. दुसरीकडे त्याने असे पाहिले की त्याच पिंजऱ्यातून एक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचं मांस विकत आहे. कसाईच्या मित्राला ही गोष्ट पाहून कसे तरी वाटले. तो त्रस्त झाला, कारण ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असते ते जाळीतून पिंजऱ्याला प्रत्येक बोकडाला दिसत होते. पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून आश्चर्य वाटले. ते बोकड आपल्याच मस्तीत खेळत बागडत आनंदात त्या पिंजऱ्यात राहत असे कसे याचे त्या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहून त्याने एक कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्हणाला, अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्या प्रत्येक बोकडाच्या कानात तसे सांगितले आहे की सगळे बोकड मेले तरी हरकत नाही, पण मी तुला काही कापणार नाही, त्यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असशील की शेवटपर्यंत जिवंत राहशील, त्यामुळे ते प्रत्येक बोकड हे आपण जिवंत राहणं या आनंदात आहे आणि ते त्याच्या मागचे रहस्य आहे. तात्पर्य, या पिंजऱ्यातल्या बोकडासारखी माणसाची अवस्था आहे. प्रत्येकाला असे राहते की शेवटपर्यंत जिवंत राहणार, पण कधी ना कधी आपला नंबर येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे. आपणही कधीतरी मरणार आहोत.